नमस्कार, मी ज्ञानदा कदम माझा विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। रोज रात्री 8 वाजता माझा विशेष मध्ये तुम्हाला विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्या पाहायला मिळतात। तर आज बुलेटिन मध्ये काय स्पेशल, चला पाहूया। आज दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या, अतिशय महत्त्वाच्या 5 बातम्या। बातमी क्रमांक 1, आता तरी निकाल लागणार का? शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा या प्रश्नाची निर्णायक सुनावणी आता सुरू झाली आहे। आजच्या युक्तिवादात कोर्टात नेमकं काय काय घडलं याचा सविस्तर आढावा बुलेटिनच्या सुरुवातीलाच घ्यायचा आहे। बातमी क्रमांक 2, राजकीय मौन की मौनावरनं राजकारण। महाराष्ट्राच्या राजकारणात कालपासून रंगलेला गुंगी गुडियाचा वाद आता दिल्लीमध्ये पोहोचून गुंगा गुड्डापर्यंत कसा आलाय हेही आपल्याला बघायचंय। पुढची बातमी, जंतर मंतरवरती दहशतीचा कट। पंजाब पोलिसांनी कथित दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणल्यामुळे जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या आडून दंगली घडवण्याचा कट होता का या प्रश्नापाठीमागचं वास्तव आपण समजून घेणार आहोत। तर बातमी क्रमांक 4, खाद्यपदार्थात भेसळ, आरोग्याशी खेळ। आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात आपल्याही नकळत शिरलेली भेसळ किती धोकादायक आहे हे या बातमीतनं आपण समजून घेणार आहोत। आणि बातमी क्रमांक 5, अज्ञातवास संपणार का? बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना सत्ता त्यागानंतर आणि 2 वर्षानंतर जगासमोर आल्या। त्यांनी नेमकं काय निर्णय घेतलाय त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। पण पहिली बातमी ही अर्थातच राज्याच्या राजकीय पटलावरची आहे, पण दिल्ली दरबारातनं। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा हा प्रश्न 2022 सालापासून वारंवार उपस्थित केला जातोय। आणि आज पुन्हा एकदा याच प्रश्नावरनं राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या। त्याचं कारण म्हणजे आज सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत नियमित सुनावणीला सुरुवात झाली। आजचा संपूर्ण दिवस ठाकरे गटाच्या युक्तिवादासाठी राखीव होता। आज उद्धव ठाकरेंकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद मांडला। उद्या पुन्हा एकदा दुपारी 2 वाजता या प्रकरणावरती पुढची सुनावणी पार पडेल। पण सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी केवळ एका पक्षाच्या नावाची किंवा चिन्हाची लढाई नाही, तरी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय फुटीनंतर निर्माण झालेल्या घटनात्मक प्रश्नांची सुद्धा सुनावणी आहे। 2022 साली शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला दिलं। त्याविरोधात ठाकरेंचा पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आणि तेव्हापासून हे प्रकरण पुन्हा पुन्हा न्यायालयात येतच राहिलं। गेल्या 4 वर्षात या प्रकरणावरती अनेकदा सुनावण्या झाल्या। विरोधकांनी तारीख पे तारीख अशी टीकाही केली। इतकंच नाही तर सुनावणीला होणाऱ्या विलंबावरती सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागलं। आता मात्र या खटल्यानं निर्णायक टप्प्यात प्रवेश केलेला आहे, कारण न्यायालय आता केवळ पक्षाच्या नावाचा निर्णय देणार नाहीये, तर पक्षफूट, पक्षाची ओळख, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि लोकशाहीतील राजकीय पक्षांच्या अस्तित्वाबाबत सुद्धा महत्त्वाची घटनात्मक दिशा ठरवू शकतं। म्हणूनच दिल्लीमध्ये सुरू झालेली सुनावणी केवळ न्यायालयीन प्रक्रिया नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पुढचं प्रकरण लिहिणारी ही सुनावणी ठरू शकते। तर आजच्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवरती फोकस केला, सरन्यायाधीशांना कोणकोणत्या घटनांचा आढावा दिला, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। कपिल सिब्बल म्हणाले की केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे। 31 आमदारांनी आधी सुरत आणि मग गुवाहाटीला जाणं हा योगायोग नव्हता। गुवाहाटीमधनं आमदारांनी भाजपशी संगनमत करून आपलं सरकार पाडलं। आपल्या पाठीशी बड्या पक्षाची ताकद असं एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे म्हटल्याचा उल्लेख सुद्धा सिब्बलांनी केला। पक्षाच्या बैठकीसाठीचा व्हिप आमदारांनी मानला नाही। आमदारांची ती कृती म्हणजे पक्ष सोडण्याचाच पुरावा होता। एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केलेली होती। एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते। 2013 आणि 2018 ची पक्षाची घटना अस्तित्वात नाही असं शिंदेंनी म्हटलं नसल्याचा उल्लेखही सिब्बल यांनी केला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला गेला नाही। त्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा किंवा घटनांचा उल्लेख आज कपिल सिब्बलांकडून करण्यात आला। दरम्यान दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षावरची सुनावणी पुन्हा एकदा रंगली। दोन्ही बाजूंनी शिवसेना आपलीच असल्याचा जोरदार दावा केला गेला।
ठाकरेंच्या पक्षाकडनं कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित केलं, तर शिंदेंच्या पक्षानं ठाकरेंचा पक्ष न्यायालयासमोर दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर सुद्धा आरोप प्रत्यारोपांची रणधुमाळी पाहायला मिळाली. हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही. त्यांनी जो आज युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे. जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली. तर या मुद्द्यावरनं राजकारण सुरूच राहणार आहे. उद्या सुद्धा या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होईल. पण हे प्रकरण कोर्टापर्यंत कसं पोहोचलं आणि त्यात कोणकोणत्या प्रमुख घटनांचा समावेश होता, माझा विशेषमध्ये आता आपण हेच समजून घेऊया. आणि त्यासाठी 2022 पासूनच्या घटनांचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं. जून 2022 एकनाथ शिंदेंनी 30 आमदारांसह बंड पुकारलं आणि मवियाचं सरकार कोसळलं. फेब्रुवारी 2023 केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला बहाल केलं. याच दरम्यान उद्धव ठाकरेंना पक्षासाठी नवं नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं. 23 फेब्रुवारी 2023 निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं मात्र नकार दर्शवला. अंतिम निकालापर्यंत शिंदेंच्या पक्षाला चिन्हाचा वापर करण्याची मुभा देण्यात आली. 11 मे 2023 सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांच्या भूमिकेवरती काही प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरल्याचं मान्य केलं. मग जानेवारी 2024 विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंना खरी शिवसेना अशी एक प्रकारे मान्यताही दिली. 7 मे 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे तातडीच्या सुनावणीला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं नकार दिला. मग 30 जुलै 2026 सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आणि नियमित सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं. तर 5 ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस पक्ष आणि चिन्हाच्या कायदेशीर अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये नियमित सुनावणीला सुरुवात झाली आहे. तर शिवसेना पक्षफुटी प्रकरणाची नोंद ही देशाच्या राजकीय इतिहासात अतिशय महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणून केली जाईल. कारण आज देशामध्ये पक्षांतराच्या कायद्यातल्या अनेक पळवाटा आहेत. त्याचाच आधार घेत किंवा त्याचाच वापर करत पक्षांतर सुरू असल्याचा आरोप होतो. राष्ट्रवादी काँग्रेस असो की तृणमूल काँग्रेस, सगळीकडे शिवसेनेचीच मोडस ऑपरेंडी ही बंडखोर नेत्यांनी वापरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेना पक्षफुटीवरचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता नियमित सुनावणी सुरू झाली आहे. अपेक्षा हीच आहे की या सुनावणीत तरी अंतिम निर्णय समोर येईल. आणि यानंतर आज दिवसभरातली पुढची महत्त्वाची बातमी, दुसरी बातमी आपण पाहिले की एकीकडे दिल्लीमध्ये धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेनेच्या नावावरनं राजकीय वातावरण तापलेलं असताना महाराष्ट्रात कालपासून पेटलेल्या गुंगी गुडिया या वादानं थेट दिल्लीचा रस्ता धरलाय. सुनेत्रा पवार यांच्या मौनावरनं काँग्रेसनं केलेल्या टीकेला आता नवीन वळण मिळालंय. कारण आहे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊतांचं एक वक्तव्य. रोखठोक राऊतांनी त्याच भाषेचा वापर करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर गुंगा गुड्डा असं म्हणत टीका केली. दरम्यान आजही संसदेमध्ये इंडिया आघाडीकडनं अमित शहा संसदेत येत नसल्यानं आंदोलन पुकारण्यात आलं. म्हणजे महाराष्ट्रात सुरू झालेला वाद आता केवळ सुनेत्रा पवारांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर त्याची राष्ट्रीय राजकारणात सुद्धा ठिणगी पडली आहे. म्हणजे आता प्रश्न फक्त सुनेत्रा पवारांच्या मौनाचाच शिल्लक नाहीये, तर राजकारणात विद्यार्थी आंदोलनानंतर मौन हेच विरोधकांच्या हाती सर्वात प्रभावी राजकीय शस्त्र बनतंय का, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. इंदिरा गांधी को लोग गुंगी गुड़िया कहते थे. ये हमारे घरों में गुंगा गुड्डा है, सदन में नहीं आते, बात नहीं रखते,
अचानक कैसे गूंगे हो गए ये लोग? उनकी वाचा कशी चली गई, वाणी चली गई? बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगागुड्डा म्हटलं असतं. भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत, अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही. आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. तर एकीकडे संजय राऊत यांनी गुंगा गुड्डा असं संबोधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला, तर दुसरीकडे महाराष्ट्रात गुंगी गुडिया प्रकरणावरनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमने सामने उभे राहिले. काँग्रेसनं सोशल मीडियावरती दिलगिरी व्यक्त केलेली असली तरी राष्ट्रवादीनं हा विषय केवळ एका दिलगिरीनं संपणारा नाही असंही स्पष्ट केलं. परिणामी राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, निषेध मोर्चे काढले गेले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. या सगळ्या घडामोडींमध्ये आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी एका बाजूला धनंजय मुंडेंना सूचना केली, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. इतकंच नाही तर गुंगी गुडिया प्रकरणाचं समर्थन करणाऱ्या संजय राऊतांना सुद्धा प्रत्युत्तर देत वादाला आणखी राजकीय धार दिली. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषदेची मुख्य महनीय व्यक्ती जी असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसने त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच. एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. तर संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. तर गुंगी गुडियाचा हा सगळा वाद आता थेट शरद पवार यांच्या मौनाभोवती फिरू लागलाय. काँग्रेसच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते सुनेत्रा पवारांच्या समर्थनासाठी पुढे आले, तर विरोधी पक्षात असूनही रोहित पवार यांनी सुद्धा आपल्या काकींच्या बाजूनं भूमिका घेतली. पण शरद पवारांनी अद्याप सार्वजनिक प्रतिक्रिया न दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यातच राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी शरद पवारांनी काँग्रेसची साथ सोडावी अशी मागणी करत काँग्रेसवर टीका केली आणि आंदोलनाचा इशाराही दिलाय. आता या आव्हानाला काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष नेमकं काय आणि कसं उत्तर देणार याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून आहे. तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्व शैलीची सातत्यानं चर्चा होते. महत्त्वाच्या घटनांवरील उशिरा येणाऱ्या प्रतिक्रिया, काही विषयांवरचं मौन, पक्षातल्या निर्णय प्रक्रियेतील त्यांच्या भूमिकेबाबतचे प्रश्न आणि बीडमधल्या पत्रकार परिषदेनंतर निर्माण झालेला वाद, या सगळ्यामुळे एकच प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सुनेत्रा पवार स्वतः निर्णय घेतात की त्यांच्या भोवतीचं राजकारण त्यांची प्रतिमा घडवत आहे? पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. अजित पवार यांच्या राजकारणाची ओळख होती थेट संवाद, झटपट निर्णय आणि कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट. मात्र अजितदादांच्या दुर्दैवी जाण्यानं नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवारांच्या हाती आली. तेव्हापासून नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधलं अंतर वाढल्याची टीका विरोधक सातत्यानं करतायत. पहिल्याच पत्रकार परिषदेतला हा प्रसंग जो खूप काही सांगून गेला. त्यावरून पक्षात दोन गट सक्रिय असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि सुनेत्रांना जाणीवपूर्वक माध्यमांपासून दूर ठेवत असल्याचाही आरोप झाला.
पण आज 6 महिन्यानंतरही जर सुनेत्रा पवारांकडून संवेदनशील घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यास होणारा विलंब किंवा काही विषयांवर त्यांनी साधलेली चुप्पी यावरून विरोधकांनी त्यांच्या नेतृत्व शैलीवर प्रश्न उपस्थित केले. इतकंच नाही तर काही महत्त्वाच्या पक्षांतर्गत निर्णयांमध्ये राज्यसभा सदस्य पार्थ पवारांचा प्रभाव असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. आणि त्याच चर्चांमुळे सुनेत्रा पवार यांच्या स्वायत्त नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. इतकंच नाही तर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचाच प्रभाव अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना बीडमधील पत्रकार परिषदेतील एक प्रसंग चर्चेचा विषय ठरला. त्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या वर्तनाचा अर्थ विरोधकांनी असा लावला की सुनेत्रा पवार यांना मुक्तपणे बोलण्याची संधी मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुंगी गुडिया असा राजकीय हल्लाबोल केला. राजकारणात अनेकदा प्रतिमाच वास्तव ठरते आणि सध्या सुनेत्रा पवार यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख अधिक ठळकपणे निर्माण करण्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर असं म्हणतात की नेतृत्व केवळ पदानं मिळत नसतं, तर ते निर्णयातनं, संवादातून आणि संकटात घेतलेल्या भूमिकेतनं सिद्ध करावं लागतं. सुनेत्रा पवार यांच्या समोर सुद्धा आज नेमकी हीच परीक्षा आहे. कारण विरोधकांचा प्रश्न फक्त त्यांच्या मौनावर नाही, तर त्या स्वतः निर्णय घेणाऱ्या नेत्या आहेत की निर्णय त्यांच्या भोवतीचं राजकारण घेत आहे, हाही देखील आहे. आणि याच उत्तरावरती त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाची दिशा देखील निश्चित होणार आहे. आणि यानंतर आज दिवसभरातल्या तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीचा आपण आढावा घेऊया. महाराष्ट्रातला सगळा मौनाचा वाद दिल्लीमध्ये पोहोचलेला असताना दिल्लीतल्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरनं महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये ॲक्शन घडली. दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनातनं देशभरात चर्चेत आलेली कॉकरोच जनता पार्टी आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. एकीकडे पंजाब पोलिसांनी जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कथित दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणल्याचा दावा करत 9 जणांना अटक केली. तर दुसरीकडे या आंदोलनातनं निर्माण झालेल्या जनसमर्थनाचं पुढे काय होणार याची उत्सुकता सुद्धा वाढली आहे. या पार्श्वभूमीवरती CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पक्षाच्या कोर कमिटीची 2 दिवसीय बैठक सुरू झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा, संघटनेची भूमिका आणि भविष्यातल्या कृती आराखड्यावरती चर्चा होणार आहे. बैठकीसाठी सौरभ दास यांच्यासह प्रमुख सदस्य सुद्धा उपस्थित होते. दरम्यान अभिजित दिपके यांनी राजकारणात थेट निवडणूक लढवण्याच्या ऐवजी CJP ही सरकार विरोधातील पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून काम करेल अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारी सोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार आहे, काही चर्चा करणार आहे. आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू. तर जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनात दहशतवादी कटाचा संशय असतानाच या आंदोलनात पोलीस लाठीमारात जखमी झालेले. आक्रमक पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती उतरणारे विद्यार्थी आणि समर्थकांनी दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीवेळी आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी पोलिसी कारवाईचे अनुभव राहुल गांधींसमोर मांडले. तर राहुल गांधींनी हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा नसून लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही असल्याचा सूर लावला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आता केवळ कायदा सुव्यवस्थेपुरता मर्यादित न राहता तो सत्ताधारी आणि विरोधकांमधील नव्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनताना दिसतोय. इन्होंने किसी पर हिंसा नहीं की है, मगर इनका नॉन स्टॉप हरासमेंट हो रहा है. इनको धमकाया गया और इन पर लाठियां चलाई गई, इनको मारा गया. तो मैं चाहूंगा कि 2 शब्द ये भी बोलें. जो भी मैंने किया उसकी वजह से मुझे बहुत हरास किया जा रहा है. ट्रोलिंग नहीं बोलूंगी मैं, क्योंकि ये ट्रोलिंग नहीं है, ये क्राइम है. और सिर्फ यही नहीं, जनता ही नहीं बल्कि पार्टी वर्कर्स भी अभी अपने फेसबुक पर पोस्ट लगा रहे हैं, मेरे बारे में गलत बोल रहे हैं कि मैं जो कुछ भी कर रही हूँ 140 रुपीज़ में अपनी बॉडी बेच रही हूँ. सर,
आप खुद ही सोचिए उनके दिमाग में ऐसा कितनी गंदगी भरी रहेगी कि वो ये बोल रहे हैं। हमने अमित शाह का इस्तीफा मांग लिया होता तो इन्होंने हम पे सीधा गोलियां चला दी होती, बॉर्डर बना दिया होता जंतर मंतर को, मुझे इस तरीके से लगता है। एंड सेकेंडली, क्योंकि मैंने बोला कि मेरा नाम मुस्कान है, मैं एडिशनली ये भी ऐड करना चाहूंगी कि सर ने मेरी शर्मा है, और ये मैं इसीलिए बता रही हूँ क्योंकि आजकल हर कोई मान के बैठा है कि मैं मुस्लिम हूँ और इसीलिए मुझे और ज्यादा गालियाँ मिल रही हैं। अगर ये बाहर जाएगा उसके बाद हमें रोज और गालियाँ पड़ने वाली हैं। तर देशभरातनं मिळालेल्या प्रतिसादानंतर कॉक्रोच जनता पार्टी ही संघटना केवळ आंदोलनापुरती मर्यादित राहते की पुढे संघटित राजकीय शक्ती म्हणून विकसित होते याकडे लक्ष असेल. कारण भारताच्या राजकारणात अनेकदा मोठे राजकीय प्रवाह हे रस्त्यावरच्या आंदोलनातूनच जन्माला आले. त्यामुळे सीजेपी स्वतःला दबाव गट म्हणून प्रोजेक्ट करत असली तरी तिची पुढची वाटचाल केवळ आंदोलनाची राहणार की भविष्यातील राजकीय पर्यायाची, यावरती आता सर्वांच्याच नजरा खिळून आहेत. आता बातमी आहे तुम्ही आम्ही रोजच्या रोज खात असलेल्या खाद्यपदार्थांबाबतची, खास करून पनीर संदर्भातली. पनीरची भाजी, पनीर टिक्का, पनीर बिर्याणी. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकांची पहिली पसंती पनीरलाच असते. पनीर हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतं दुधापासून तयार झालेला एक पौष्टिक पदार्थ. पनीर खास करून प्रोटीन आणि कॅल्शियमचा स्रोत मानला जातो. पण याच पनीरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक सुरू झालेली. दुधाच्या ऐवजी वनस्पती तेल वापरून, पाम ऑइल वापरून ॲनालॉग पनीरची विक्री सर्रास होऊ लागलेली. याच फसवणुकीवरती एफडीएनं महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवरती वर्षभराची बंदी घातली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसाय, भोजनालय आणि क्लाउड किचनला यापुढे ॲनालॉग पनीर वापरता येणार नाहीये. नियमांचं उल्लंघन केलं तर कठोर कारवाईचे संकेत दिले गेलेत. पण इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की राज्यातील सरसकट सगळ्या पनीरवरती बंदी नाहीये. शुद्धतेचे नियम पाळून तयार होणारं फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीर यांची विक्री सुरूच असेल. त्यामुळे बंदी पनीरवरती नाहीये तर पनीरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादनांवरती आहे. त्या ॲनालॉग पनीरवरती बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी लावून धरलेली. एफडीएनं केलेल्या कारवाईनंतर त्यांनी तुकाराम मुंढेंचे आभार मानलेत. तर तुकाराम मुंढेंनी सुद्धा भेसळखोरांना आता निर्वाणीचा इशारा दिलाय. त्याच्यामध्ये अन्नसाठा जप्त करणे किंवा त्याच्यातला जो असतो जिथं आपल्याला सीज करून ठेवायचा सीज करणे आणि जिथं आवश्यक असेल डिस्ट्रक्शन करायचे ते डिस्ट्रॉय करणे. याची क्वांटिटी जी आहे ती आहे 28,66,096 किलो. आय रिपीट 28,66,096 किलो. त्याची किंमत सर्वसाधारणपणे 55.72 कोटी आहे. 55,72,00,000. सॅम्पल्स एफडीएने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते. त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातनं हे घातक सॅम्पल्स होते. त्यामुळे नक्कीच हा एक खूप मोठा निर्णय आहे आणि या निर्णयाचं मी स्वतःच नव्हे तर राज्यातील प्रत्येक ग्राहक याचं स्वागत करत आहे. तर ज्या ॲनालॉग पनीरवरनं ही सगळी चर्चा सुरू आहे, ज्या ॲनालॉग पनीरवरती कारवाई झालेली आहे, ते ॲनालॉग पनीर म्हणजे काय आणि खरं किंवा शुद्ध पनीर आणि ॲनालॉग पनीर या दोघांमध्ये फरक काय असतो आणि आरोग्याच्या दृष्टीनं ॲनालॉग पनीरच्या सेवनाचे दुष्परिणाम काय असू शकतात तेही जाणून घेऊया. आणि या ॲनालॉग पनीरचे आरोग्यावरती होणारे परिणाम. ॲनालॉग पनीरमधल्या चरबीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले घटक त्यात असतात, त्यामुळे लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती निर्माण होते. पचनक्रियेशी संबंधित आजार बळावण्याचीही शक्यता असते. कमी पोषण मूल्यांमुळे अपेक्षित प्रोटीन्स आणि कॅल्शियम शरीरात जात नाहीत. तर हे ॲनालॉग पनीर नेमकं कसं ओळखायचं आणि ॲनालॉग पनीरच्या सततच्या सेवनामुळे काही धोके निर्माण होतात का हे जाणून घेण्यासाठी आम्ही गाठलं सांगलीमधील द कॅपिटल किचन हॉटेल. कृत्रिम पनीर जे असतं ते आहे ना हार्ड असतं, ते कटिंग सुद्धा त्याचं होत नाही. तुम्ही आता बघू शकता शेफ आमचे कट करतात ते एकदम त्याचे कसे पण पीसेस कट केले ना सॉफ्ट आणि व्यवस्थित पडतं. जे कृत्रिम पनीर असतं ना ते रबरसारखं असतं, जर तुम्ही असं प्रेस केलं की नाही तर ते असं चिवट लागतं. तुम्ही आता हे मलाई पनीर आहे, मी तुम्हाला दाखवते.
हे जे आहे पनीर हे असं केलं तुम्ही असं केलं काही लगेच तुटतं पण ते कृत्रिम पनीर तुटत नाही रब्बरसारखं तुम्ही असं ओढावं लागतं तर हे बघा हे लगेच पटकन तुम्ही खाल्ला तरी पण याची टेस्ट जे आहे मलाईसारखं लागते आणि जे कृत्रिम पनीर असतं ते सपक लागतं. तर कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलं की एकतरी पनीरची डिश हमखास मागवली जाते. हीच पनीरची डिश घरी बनवायची झाली तर त्यात खडे मसाले आणि हळदीचा वापर तर होतोच होतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की भाजीतलं पनीर असो किंवा मसाले ते शुद्ध असतात की बोगस माल तुमच्या डोक्यावर मारला जातोय? देशाच्या 3 शहरांमधनं आज 3 घटना समोर आल्या ज्यामुळे आपण रोज खाणारं अन्न किती सेफ आहे असा प्रश्न निर्माण झालाय. राज्य महाराष्ट्र. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात FDA कडून अॅनालॉग पनीरवर बंदी. राज्य तेलंगणा. हैदराबादमध्ये 25 टन बनावट मसाले जप्त. राज्य उत्तर प्रदेश. कानपूरमध्ये बनावट हळदीचा पर्दाफाश. 3 राज्यातल्या या 3 घटना आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी अॅनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी घातली. अॅनालॉग पनीर शुद्ध दुधापासून नाही तर पाम ऑइल वापरून बनवलं जातं ज्याचा लॉंग टर्म मध्ये आरोग्याला धोका असू शकतो. महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. महाराष्ट्रात पनीर रडारवर असताना कानपूरमध्ये हळदीची भेसळ समोर आली. हळद प्रत्येक घरात मसाल्याचा पदार्थ आणि औषधी पदार्थ म्हणून सर्रास वापरली जाते. पण कानपुरात केमिकल युक्त रंग आणि तांदूळ वापरून बनावट हळद तयार केली जात होती. बनावट हळदीच्या या कारखान्यात एकही हळकुंड नव्हतं. तांदूळ बारीक करून त्यात रंग मिसळून ही भेसळयुक्त हानिकारक हळद तयार होत होती. कुछ एसेंस और कलर मिला के हल्दी बना रहे हैं और इनके पास मिर्चा भी है जिसमें भी रंग की मात्रा काफ़ी ज़्यादा पाई जा रही है. इस तरह से करीब 4 लाख से अधिक का माल यहाँ पे सील किया गया है. 6 नमूने एडल्ट्रेंट के और इनकी हल्दी के, चावल के, कलर के यहाँ से संग्रहित किए गए हैं जिसको जांच के लिए भेजा जा रहा है. हैदराबादमध्ये तर 25 टन मसाल्यांचा भांडाफोड झाला. लवंग, हळद, जिरं, शहाजिरं, बडीशेप या मसाल्यांमधील भेसळ समोर आली. मसाले अधिक आकर्षक दिसण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर होत होता आणि या फसवणुकीचं प्रात्यक्षिकच पोलिसांनी सादर केलं. లవంగ్ సోప్ షాజీరా డెమో చూపించేశాను. దీంట్లో ఫుడ్ కలర్ ఉన్నాయి కాబట్టి ఇమీడియట్గా వస్తుంది. ఈ మస్టర్డ్ సీడ్లో పక్కా కలర్ యూజ్ చేశారు, క్లాత్ డై. దీని గురించి ఇది కలర్ రాదు. देशभरातल्या या 3 घटनांनी भेसळीचं भीषण वास्तव समोर आणलंय. त्यामुळे ताटातलं अन्न फक्त चविष्ट असणं पुरेसं नाहीये तर ते शुद्धही असायला हवं. कारण भेसळ डोळ्यांना जरी दिसत नसली तरी तिचे परिणाम मात्र आयुष्यभर सहन करावे लागू शकतात. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर एका बाजूला महाराष्ट्रात अॅनालॉग पनीरवरती बंदी, दुसऱ्या बाजूला कानपूरमध्ये बनावट हळदीचा कारखाना आणि हैदराबादमध्ये तब्बल 25 टन भेसळयुक्त मसाले जप्त. या वेगवेगळ्या घटना असल्या तरी त्यांचा धागा एकच आहे, आपल्या ताटात शिरलेली भेसळ. आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो, पण जेव्हा याच अन्नात नफेखोरीसाठी भेसळ केली जाते तेव्हा ती फक्त ग्राहकांची आर्थिक फसवणूक नसते तर ती समाजाच्या आरोग्याशी केलेली प्रतारणाच ठरते. Ladies and gentlemen, for the last 2 years, I've watched my beloved Bangladesh suffer. Fear has entered homes, workplaces, and campuses. This is not the Bangladesh we built. This is not the Bangladesh for which 3 million people sacrificed their lives in 1971. It was not a peaceful student movement.
But behind the language of reform, organized groups were working to turn students' demand into violent political instrument. Genuine students were emotionally manipulated, while organized groups used their movement as cover for violence. हा एक ऑडिओ संदेश होता जो शेख हसीना यांनी प्रसारित केला. शेख हसीना यांना आज आपल्या कुटुंबाच्या आठवणींमध्ये अश्रू अनावर झाले. पण त्यांच्यासोबत बरोबर 2 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेख हसीना यांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बांगलादेश सोडावा लागलेला. जुलै-ऑगस्ट 2024 साली बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन पुकारलं. हे आंदोलन हिंसक वळणावर गेलं आणि त्याचं रूपांतर थेट शेख हसीना यांच्या राजवटीविरोधातल्या उठावात झालं. मग 5 ऑगस्ट 2024ला हजारो आंदोलक थेट ढाका इथल्या त्यांच्या घरावर चालून गेले. परिस्थिती चिघळली, हाताबाहेर गेली. त्यामुळे बांगलादेशच्या लष्करानं शेख हसीना यांना देश सोडण्याचा सल्ला दिला. त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी हेलिकॉप्टरनं आपल्या बहिणीसह थेट भारत गाठला. दरम्यान 2 वर्ष जवळपास अज्ञातवासात राहिल्या शेख हसीना आणि आज त्या पहिल्यांदाच एका ऑडिओ संदेशाच्या माध्यमातून जगासमोर आल्या. शेख हसीना यांच्या कारकिर्दीची माहिती जाणून घेऊया, त्याचा आढावा घेऊया. 78 वर्षांच्या शेख हसीना या बांगलादेशच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्या नेत्या आहेत. त्याने 1996 ते 2001 आणि त्यानंतर 2009 ते 2024 अशी एकूण 20 वर्षांपेक्षा अधिक काळ बांगलादेशची सत्ता सांभाळली आहे. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या त्या कन्या. त्यांचं भारताशी असलेलं नातं खूप जुनं आहे. 1975 साली त्यांच्या वडिलांची आणि कुटुंबाची बांगलादेशात निर्घृण हत्या झाली. तेव्हा देखील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेख हसीना यांना भारतात सुरक्षित आश्रय दिला होता. 1975 ते 1981 या कालावधीत त्या दिल्लीतच वास्तव्याला होत्या. तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये आश्रयाला आल्याच्या घटनेनं पुन्हा एकदा एक मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. सत्तेच्या शिखरावरती पोहोचलेले नेते अखेर निर्वासित का होतात? भारतीय उपखंडाचा इतिहास पाहिला तर बेनझीर भुट्टो, नवाज शरीफ, परवेज मुशर्रफ, दलाई लामा ते गोटाबाया राजपक्षे, सत्तेपासून निर्वासनापर्यंतचा प्रवास अनेकांनी अनुभवलाय. म्हणजेच राजकारणात सत्ता कायमची नसते, पण इतिहासात निर्वासितांच्या कथा मात्र कायम जिवंत राहतात. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये माझा विशेषमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.